मैत्रिणींना वांगे बटाट्याची भाजी टाकली कारण रेसिपी घेतली नाही. इकडे पाणी गरम करायला ठेवले. पाणी गरम करून टाकायचं. लोखंडाच्या कढईत फोडणी दिली आहे. लोखंडाच्या कढईत फोडणी देते मी. इकडे भात पण गरम केला. आज काही वांगे बटाट्याची रेसिपी घेतली नाही. चला ठीक आहे. आवरू पटा चपात्या झाल्या. चला आता चपात्या आपण टाकून घेऊ. आज ते रेडी दिवसापासून फ्रेशच केला नाही. 8 दिवस झालं. आपल्याला फ्रेश वाटून घ्यायचा. आता घेतलं का एखादा मिनटं असं चपाती टाकून ठेवायची. आता लसूण टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आता मीठ टाकायचं आणि आपल्याला रगडून घ्यायचा असा. त्याला वाटून आपला ठेसा गावाकडंच कसं. हे बघा हे ठेसा ना आमच्या गावाकडे असंच राहतो. तुमचा नाही पिझ्झा नाही तुमचं बर्गर, माझं खाणं असं गावठी राहतं. हे बघा असं चपाती उठवायचा. खूप भारी लागतो. चला ठीक आहे. आता आपण आवरू पटापटा. कपडे न धुवून टाकले होते. वाळू घालायचं राहिले. आता निघायचं काय मला म्हटलं वाळू घालून देऊ. कारण वैशूला ना डॉक्टरने सांगितलं वाकू नको. त्याची कमराला झटका बसलाय ना. 2-3 घास खाल्ले तिखट लागला कसा बस का बस. आपण निघायचे. चला आता मी ना डबा घेणार आहे आणि तिथंच खाईन. टाईम भेटला तर. वैशू आहे घरी आता. तिला काही जास्त आवरायला नको म्हटलं काही आवरू. तर चला ठीक आहे. झाकून ठीक निघू आता आपण. उशीर झाला खूप. राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि चला आता आपल्याला निघायचे नाशिकला माल घ्यायला. बघा मी म्हणजे जाते असं आडून बसत नाही कुठं की हे का ते का. तो वैशू आहे घरी. तर चला ठीक आहे. आणि राम राम बोला. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. लाईट गेली. काय रेट देशी? काय पोरा मला काय म्हणते मी. मला आधी काढून दे. मला वही दे आणि ते तुपाचे वापस बॉक्स टाक. मैत्रीण नाही तर आले दुकाना पुढं. आता नाही इथलं काय काम आहे ते करून दे. आता निघू. 2 चकोशे करायचे का? याच्या आहे पहिली केलेली. पेन काय असं हे केंदी चांगला हे निघायला लागलेली. गॅसची गाडी आपली मागच्या वेळेस आपण छोटी गाडी नेली होती ना ती छोटी पडायची. तर आता आपण इथे गॅस टाकू. आता ओपनी घेतली. तर बघा तुम्ही बघा आता बघू शकता. मी रोज तुमच्या सांगते की मी म्हणजे कुठल्याच कामाला अडून बसत नाही. आता इथे गॅस टाकू आपण. बघा मैत्रिणींनो ह्या मार्केटला. कारण कोरोनापासून आम्ही या मार्केटला मी माल घ्यायला येत राहते. एखाद्या पोराला गाडी चालवायला घेते आणि माझं मी येत राहते मैत्रिणींना. पण इथं आता आपल्याला उतरायचं. बघू आता उतरून काय आहे की कसं काय खायचं गाडीत बसून रे. अरे अरे राम 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 राम. बघा काय हाल आहे जेवायचे. तुमचे आहेत का असे हाल सांगा बरं मला. बघा कसं खावं लागायला ते. असं खाऊन दिवस काढावं लागतात मला. काय सांगायचे तुम्हाला. काय नाही भाजी
मैत्रिणी बघा, वांग्या बटाट्याची भाजी किती मस्त छान आणि खूप चांगली लागायची. चवदार असं कुठं गेलं का असं जेवायला. त्याच्यानंतर इथे बघा ठेसा. माझं गावरान जेवण, गावठी जेवण, माझं जेवण असंच राहतंय गावाकडचं. त्याच्यानंतर थोडासा लाडू पण आणला, मिठा भोज आहे थोडासा. असे एक दिवस खाऊन काढावं लागतात मला, तुम्हाला काय सांगू. माझं असंच असतं गावठी जेवण. मी बाहेरचं जेवण कधीच खात नाही. म्हणजे लय भूक लागली तर कधीतरी खाते, पण जाणून बुजून मी कधीच खात नाही बाहेरचं. मी कुठे जरी गेले ना आता असं जेवण आणते घरून बांधून मस्त. बघा असं आता पद्धतशीर जेवते, नो टेन्शन नो प्रॉब्लेम. तुम्ही पण या जेवायला. ठेसा बाहेर लागायला या ठेसा, असा ठेसा तुम्ही करून खा. तुम्हाला मी काय सांगू, असं भारी लागतंय. आणि याच्यात तेल टाकून आणायचं. हे बघा लय मस्त बघा. एकच नंबर. मला हे असंच आवडत आहे. माझं जेवण हेच आहे. मला तळ्याला तुळ्याला मी तर शाकाहारीच आहे, पण ते काय तुमचे भजी आणि ते पिझ्झा आणि ते बर्गर आणि ते काय राहतं अजून ते लय काय काय राहतं, ते नूडल्स आणि ते मला खरं बघ सांगते, मला अजिबात नाही आवडत तसं. मला हेच आवडतं. मी पोटभर जेवते. जेवण झालं माझं. मैत्रिणी तर खूप मोठं फळफ्रुटीचं मार्केट राहतं आणि खूप स्वस्त राहते. तर मी कधी पण आले का इथून फळफ्रूट घेऊन येत राहते. त्या दुकानदाराला मालाची लिस्ट करून दिली, म्हटलं हे माल काढून ठेवा, तुमचा माल निघूस तर माझे मी कामं करून घेते. तर चला ठीक आहे, बघू आता. मी इथं बघा तुम्हाला मी सांगते, इथं इतकं फ्रूट वगैरे राहते तर तुम्ही प्रत्येक टायमाला इथूनच घेऊन येत राहते फ्रूट. कारण आता आपण जाऊ वरती, जाऊ फ्रूट घ्यायला. बघू वरती कसं येतं. हे बघा इथं आता आपण नारळ पण मधातच वाढवा. आता हे टायराची हवाच गेली. आता ती टायरची हवा भरायला बाहेर आलोय आपण. इथं ना टायराची हवा मारायला आलो. इथं भाजी दिसली, मेथीची भाजी बघा किती भारी आहे. लाल मोहराची 30 रुपयाला जुडी आहे. आणि कांद्याची कोथिंबीर हो किती? आणि कांद्याची 30 रुपयाची आहे का? मेथीची द्या बरं एक जुडी मला. पंक्चर काढायला खूप टाईम लागतोय. तर चला तुम्हाला मी दाखवते. इथंच महादेवाचं मंदिर आहे. टायराच्या दुकानात सुरू करी आपण त्या महादेवाच्या मंदिरात जाऊ. तोपर्यंत टायर काढेल तो. बघा किती छान आहे इथे बघा. आणि इथंच मार्केट आहे. या मार्केटला येत राहतो आम्ही. तुम्हाला दाखवते बघा महादेवाचं मंदिर. बघा महादेवाचे दर्शन घेते मी. बघा छान आहे, मस्त इथं मंदिर आहे. तिकडे साईबाबा आहे आणि इथं ते लावलेले तेव्हा काही मंत्राचं आहे. वडाच्या झाडाखाली खूप छान मस्त झाड आहे. मैत्रिणींना बघू शकता. खूप भारी वाटायला आपलं तिथं येऊन बसावं मस्त शांत. उन्हाळ्याचं इथं हे दुकान गेलं आहे बघा. तर चला ठीक आहे. आता आमची गाडी अजून चाकं पंक्चरच आहे. मी इथे मेथीची भाजी घेतली. तुम्हाला मी सांगते बघा इथं बसलेलाच आहे तो. आम्ही टायराचं काढायला आलो होतो ना बघा. इथे मेथीची भाजी मी घेतली 30 रुपयाला बारी. कांद्याची 5-25ला होती, खूप मोठी आहे. तर त्याला म्हटलं आरती करून दे होते म्हणे नाही. तर मेथीची भाजी खूप भारी भेटते मैत्रिणींना. तिथं कोणतरी बाई घेतली आहे बघा बघा. चला ठीक आहे. आता आपण पंक्चर काढलं का ते बघू. मला आमचं टायर काढणं. आता चाललो आम्ही परत आता दुकानाकडे तिथं माल भरायला. आता किती उशीर होतो आणि किती नाही काय माहिती. अर्धा-पाऊण तास लागला ते टायरचं पंक्चर काढायचं सगळे मैत्रिणींना. चला ठीक आहे. आता आपण ना बघू. तिथं अजून माल पण काढायचा आहे थोडा. 7 वाजले आता. इथं बघा 7 वाजूस तर आम्ही आता निघालो आपण घरी. 12:30ची आलेली मैत्रिणीनं. आता वाजली 7. इथं 7 वाजूस तर आम्ही माल घेणं, भरणं, बांधणं, लावणं ते एवढं करून आता 7 वाजले. इथं
आता येऊ हळूहळू आता 8 वाजता येत आहे घरी. मला लवकर आले बघा मैत्रिणींना 8 सव्वा 8 झालेच येत आहे आता. त्या गाडीचं टायर गेल्यामुळं ना हळूहळू गाडी आणली. गाडीत माल बसत नव्हता. मी असा माल भरला तुम्हाला मी काय सांगू. तर आता खाली करायची गाडी. मैत्रिणींना बघा सकाळपासून उभी 12 वाजल्यापासून इथं आले तर इथं प्रत्येक कांदे कुंदे पडलेले होते तर ते भरायचं काम चालू आहे. आज सकाळपासून गेली 8:30 वाजता आता रात्री आली. तिकडं आता माल लावायचा आहे. ते कांदे पडले होते कोपऱ्यात आली आणि परत कांदे भरायला लागली गपची. तिला बोललो कष्ट करते का तू. ती म्हणते मग कष्टाशिवाय फळ कसं काय भेटल असं मला बोलली. मी पण करतोय कष्ट पण मग सांगतोय. 10 वाजता घरी आलो आम्ही सगळे 13 जण गाडी वगैरे खाली करून. आणि आता ते 2 जण फ्रेश होते. मी झाले तोंड धुतलं तर नुसतं गार थंड पाणी लागलं. आज थंडी पण वाढली मैत्रिणींनो. घरातून 12ची निघालेली रात्री 10 वाजले येता येता. तर चला ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत अशीच मी नवीन व्हिडिओ टाकत जाईन मैत्रिणींनो.